ओम श्री साईराम. ओम श्री साई शांत मूर्तये नमः. शांतीचे मूर्त स्वरूप असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. शांतमूर्ती स्वामींना जेव्हा असा प्रश्न विचारण्यात आला की शिर्डी साई अवतारात आपण शीघ्र कोपी होतात व आता शांतमूर्ती आहात, हे कसे? त्यावर स्वामी उद्गारले, आई ज्यावेळी स्वयंपाक करत असते त्यावेळी मध्ये लुडबुडणाऱ्या मुलावर ती रागावते, परंतु तेच भोजन मुलाला वाढत असताना ती कधीही रागवत नाही. श्री सत्यसाई अवताराच्या फार पूर्वीच ब्रह्मनाडी या ग्रंथात असे म्हटले आहे की श्री सत्यनारायण नाव असलेला हा केवळ एक मानव भासेल, पण हा शिवशक्तीचा अवतार असून शिर्डीच्या साईबाबांचा अवतार आहे. शांतवृत्तीची ही व्यक्ती चित्रावती नदीकाठी असलेल्या परती ग्रामात शांतालयात वास्तव्य करून आहे. यातील प्रत्येक शब्द खरा असल्याचे आज आपण अनुभवत आहोत. शांतालय म्हणून वर्णन करण्यात आलेले ठिकाण म्हणजे प्रशांती निलयम. हे जगभरातील श्रद्धाळूंचे शांती प्राप्त करून घेण्याचे आश्रयस्थान बनले आहे. लहान असताना स्वामी जेव्हा शिक्षणानिमित्त बाहेरगावी होते तेव्हा त्यांच्या काकीने त्यांचा अनेक प्रकारे शारीरिक छळ केला, परंतु त्यांनी त्या गोष्टीचा राग धरला नाही. इतकेच नव्हे तर जेव्हा तीच काकी वृद्धापकाळाने विकलांग झाली तेव्हा तिला प्रशांती निलयम येथे आणून एक मदतनीस देऊन तिचा मोठ्या प्रेमाने सांभाळ केला. स्वामी लहान असताना एकदा खुर्चीत बसले होते व त्यावेळी त्यांच्या एका नातेवाईकाने त्यांना म्हटले, खुर्चीत बसायची तुझी योग्यता तरी आहे काय? तेव्हा स्वामी त्या खुर्चीतून उतरले व शांतपणे म्हणाले, याच काय, सोन्याच्या सिंहासनावर मी एक दिवस बसेन. आणि तो दिवसही आपण सर्वांनी पाहिला. परंतु या सर्वांची स्वामींना आवड नसून केवळ भक्तांच्या मनास आनंद मिळावा म्हणून हा उपचार. अन्यथा भक्तांच्या हृदय सिंहासनावर असे हृदय की जे निर्मळ व पवित्र आहे त्यावर विराजमान होणेच स्वामींना नेहमी आवडते. शांतमूर्ती साई संपूर्ण विश्वाला सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा असा संदेश देत आहेत. केवळ शांततेच्या गहिराईतच या शांतमूर्ती साईची पदचिन्हे आपणास दिसतात. म्हणून या सत्य धर्म शांती प्रेमाचा जो प्रसार स्वामी करत आहेत त्यातील एक होण्याचे भाग्य आपण प्राप्त करून घ्यावे. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.